तर गाईज आपण आज सोया कटलेट करणार आहोत। तर सोया कटलेट आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे। थोडा वेळ भिजवून घ्यायचे आहे आणि काही वेळ ते सोक करायला गाळून घ्यायचे आहे त्यामधलं पाणी एका चाळणीमध्ये। तुम्ही बघू शकता या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे पूर्ण आणि थोडा वेळ तसंच सोक करून घ्यायचं आहे आपण। आणि त्यामध्ये आपण ही सामग्री टाकणार आहोत। आपण भिजवून घेतलेले सोयाबीन आणि प्लस कांदा, लिंबू, लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर आणि 1 वाटी बेसन। तर या पद्धतीने आपण भिजवून घेतलेले ग्राइंडर करणार आहोत सोयाबीन। त्यात कांदा, लसूण आणि अद्रक प्लस मिरची हे टाकणार आहोत आणि ग्राइंडर करून घेतलेले एका पातेल्यामध्ये टाकणार आहे। नंतर मिरची मसाले आपण त्यात टाकणार आहोत। धनिया पावडर, मिरची, प्लस 1 वाटी बेसन, अर्धी वाटी बेसन घेतलं तरी चालते आपल्या अंदाजानुसार, आणि कोथिंबीर, 2 चम्मच मीठ आपल्या चवीनुसार। नंतर त्यात घी टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे छान सारण। आणि तवा गरम करायचा आहे आणि तव्यामध्ये तूप टाकून अशा प्रकारे कटलेट तव्यावर परतायचे आहे। चांगले होऊ द्यायचे आहे फ्राय। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेत आहोत आणि बघा रेडी आहेत। तर तुम्ही प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आम्ही तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ शेअर करत राहू।